दिवशी पिशवी घेऊन ती गेली बाजारात. बाजारातून तिने भाज्या आणली आणि स्वयंपाकघरात एका टोपलीत भरून ठेवली. आजी बाहेर जातात. टोपलीतून बाहेर पडले एक वांगे. ते म्हणाले, मी आहे तुमचा राजा, तुम्ही माझे ऐकायचे. तो भोपळा म्हणाला, मी मोठा आहे म्हणून मीच आहे राजा. तामट चिडून म्हणाले, नाहीच मुळी, मी आहे लालेलाल, मीच आहे राजा. कांदा म्हणाला, माझे एका सर्व भाज्या चवदार करणारा मीच आहे राजा. गाजर आणि काकडी भांडण सोडवण्यासाठी धडपड करू लागली, पण कोणीच ऐकेना. तेवढ्यात आजी परत आली. तिच्या हातात येळती होती. तिने कांदा कापला, टोमॅटो चिरले, भाजी निवडली, धुतली, बटाटे उकडले आणि बनवली झकास भाजी. भोपळा कापून भाजी केली, वांगे भाजून भरीत केले, काकडी चिरून कोशिंबीर केली. भाज्यांनाही गंमत वाटली. सगळ्यांची एकमेकांशी गट्टी झाली. मिरची वाटून चटणी केली, गाजर किसून हलवा केला. नातवासाठी जेवण वाढले. जेवण मग ताटात झाले.